नमस्कार, मी दीपक पळसुले. दुपारचे 3 वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमधून. मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदेंच्या सेनेचं उपरोधिक आंदोलन. उद्धव ठाकरेंना माफ करा म्हणत शिंदे सेनेची प्रार्थना. इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मागच्या खुर्चीवर बसवल्याचा आरोप. इंडिया आघाडी बैठकीतील आसन व्यवस्थेवरून भाजप शिवसेनेचे टोले. उद्धव ठाकरेंना अखेरच्या रांगेत बसवल्यावरून सत्ताधाऱ्यांकडून खिल्ली. उद्धव ठाकरे युतीत भाजपसोबत होते तेव्हा सन्मान होता, आता 2025ला काय परिस्थिती? हिंदुत्व विचारधारा सोडली, पदरात पडलं काय? शेवटची रांग. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंचा टोला. इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरे पितापुत्र शेवटच्या रांगेत बसण्यावरून सत्ताधाऱ्यांकडून टीकास्त्र. काँग्रेसनं तुमची काय अवस्था करून ठेवली? खासदार नरेश म्हस्केंचा टोला. स्क्रीनवरील प्रेझेंटेशन पाहण्यासाठी ठाकरे मागच्या रांगेत बसले. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे फालतू लोक असल्याचा राऊतांचा टोला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना आम्ही प्रथम स्थानावरच ठेवले, राजकीय टीका करू नका. मात्र पारिवारिक आणि भावनिक स्थान. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. उद्धवजींना 6व्या रांगेत बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान, आशिष शेलारांची खोचक टीका. राहुल गांधींनी अशी वागणूक महाराष्ट्राला देणं आम्हाला अमान्य. शेलारांचं टीकास्त्र. काल राहुल गांधींच्या निवासस्थानी मवियाची स्वतंत्र बैठक. राहुल गांधींचं शरद पवार उद्धव ठाकरेंची बैठकीला उपस्थिती. बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर आणि राज ठाकरेंच्या विषयावर चर्चा. मत चोरीवर आधीच वंचितसह काम केलं असतं तर घोटाळा लवकर उजेडात आला असता. प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींच्या मतचोरीच्या वक्तव्यावर एक्सपोस्ट. मुंबईतील टिळक भवनाबाहेर निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आक्रमक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांच्या नेतृत्वात आंदोलन. सोलापूर अपहरण मारहाण प्रकरणात अपडेट समोर आली आहे. शरणू हांडेनं मे महिन्यात अमित सुरवसेला मारहाण केल्याचा व्हिडिओ. मारहाणीचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसेकडून शरणूचं अपहरण. गोपीचंद पडळकरांनी घेतली मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची भेट. शासकीय रुग्णालयात शरणूवर उपचार. शरणू हांडेच्या मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टरमाइंड. गोपीचंद पडळकरांचा आरोप. अमित सुरसेचे पडळकरांनी रोहित पवारांसोबतचे फोटो दाखवले. अपहरणावेळी रोहित पवार यांनी व्हिडिओ कॉलवर अमित सुरसेची माफी मागायला लावली. शरणू हांडेचा आरोप. तर माफीसाठी नकार दिल्यावर बघून घ्या असं रोहित पवार म्हणाल्याचा शरणूचा दावा. शरणू हांडेनं केलेले आरोप रोहित पवारांनी फेटाळले. आपण कुणालाही फोन केलेला नाही. गृह विभाग तुमच्याकडे आहे, त्यामुळे एसआयटी स्थापन करा. रोहित पवारांचं आव्हान. रोहित पवार राज्यामध्ये गुंडगिरीला खतपाणी घालत आहे, तर सदाभाऊ खोत यांची रोहित पवारांवर टीका. पडळकरांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर रोहित पवारांनी त्याचा सत्कार केला होता. शालार्थ प्रणालीत अपात्र शिक्षक भरतीच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार 3 सदस्यीय पथकाचे प्रमुख. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील घोडबंदर इथे कासारवडवली ते गायमुख रस्त्याची पाहणी केली. रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी असताना सुद्धा गिरगाव चौपाटीवर कबुतरांना पोत्यातून खाद्य. नागरिकांकडून न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन. कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं कोर्टाकडून स्पष्ट. अजानसाठी मर्यादित आवाजात लाऊडस्पीकर वापरायला परवानगी मिळावी, यासाठी 24 दर्ग्यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. 2 आठवड्यात राज्य सरकार भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात 12 ऑगस्टला अंगारकीनिमित्त दर्शनासाठी विशेष सोय. लाखो भाविकांच्या आगमनाची शक्यता लक्षात घेता सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी विशेष व्यवस्था. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून नारळ फोडी स्पर्धेचं आयोजन. विलेपार्लेकरांचा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. वाढवण बंदराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, रवींद्र वायकर यांची केंद्र सरकारकडे मागणी. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पातील पनवेल ते इंदापूर मार्गाचं काम प्रगतीपथावर. 84 किलोमीटरपैकी 80 किलोमीटर महामार्गाचं काम पूर्ण. उर्वरित काम पूर्ण करून डिसेंबरपर्यंत महामार्ग खुला करण्याचा NHAIचं नियोजन. ठाण्यातील ठाणे वैभव वर्तमानपत्राला 50 वर्ष पूर्ण. ठाणेकरांकडून वर्तमानपत्राचा सुवर्ण महोत्सव साजरा. कार्यक्रमाला एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांची उपस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील चाकणमधील रस्त्यांची पाहणी. चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचा दौरा. पुणे जिल्ह्यात 3 नव्या महापालिका होणार. चाकण आणि हिंजवडीला महापालिका करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची भागातही एक महापालिका करणार. कुणाला आवडो न आवडो 3 मनपा करणार असल्याचं अजितदादांचं वक्तव्य. चाकणच्या पाहणी दौऱ्यादरम्यान पोलीस आयुक्त चौबेंना अजितदादांनी खडसावलं. चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यानं अजितदादा संतापले. वाहनं थांबवून कोंडी न करण्याच्या सूचना दिल्या. पुणे पोलिसांकडून AI जनरेटेड वाहतूक प्रणाली सुरू. ट्रॅफिक सिग्नलवर बसवण्यात आलेले कॅमेरे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे फोटो काढून दंडाची पावती चालकाला मोबाईलवर पाठवतात. कोल्हापुरात उद्योगमंत्री उदय सामंतांनी केली केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण. पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांच्या थकीत बिलासंदर्भात आमरण उपोषण. राज्यातील 12,000 कंत्राटदारांची सुमारे 89,000 कोटींची बिलं थकवली. चीनच्या बेदाण्याविरोधात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आक्रमक. बाहेरचा बेदाणा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. कोल्हापुरातील हुपरीमध्ये व्यावसायिकांच्या 2 गटात जुन्या वादातून तुंबळ हाणामारी. लाठीकाठी आणि हॉटेलमधल्या खुर्च्या एकमेकांना मारून फेकल्यानं 5 ते 6 जण जखमी. पुण्यातील 17.5 नळी चौक परिसरात 2 तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. फरार आरोपी अहिल्यानगरमधून जेरबंद. गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी 17.5 नळी परिसरात आरोपींची धिंड. पुण्यातील कर्वेनगर भागात दुचाकीस्वारानं टेम्पोतून भरलेले 3 सिलेंडर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर. घटना CCTVमुळे उघडकीस. पुण्याच्या तानाजीवाडी बस स्थानकात पहाटे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसला अचानक आग. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी आगीवर नियंत्रण. पुण्यात पहाटे 4:30 वाजता कोथरूडमधील सुतार रुग्णालयाजवळ असलेल्या गोल्डन बेकरीला भीषण आग. बेकरीमध्ये अडकलेल्या 6 जणांची स्थानिक नागरिकांकडून सुटका. तुळजापुरात मराठा कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना घेराव. मनोज जरांगेंना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका, कार्यकर्त्यांचं निवेदन. तुळजापूरमधील भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांना देवेंद्र फडणवीसांच्या हृदयात सर्वात जवळचं स्थान. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं तुळजापूरमधील एका कार्यक्रमात वक्तव्य. धुळ्याच्या सिंदखेडामधील मेथी इथे खदानी प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. कंपनीकडून 10,000 रुपये एकरी सानुग्रह मदतीची ऑफर. मात्र 2 लाख रुपये एकरी सानुग्रह अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांच्या विरोधात अविश्वास ठराव विशेष बैठकीत फेटाळला. न्यायालयाच्या आदेशामुळे 1 सदस्य कमी पडल्यानं ठराव फेटाळला. गोगड यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, विरोधकांची मागणी. नाशिकच्या चांदवड तालुक्यात पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी संकटात. बाजरी पीक कणीस भरण्याच्या स्थितीत असतानाच पावसाची दडी. पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट.
लातूरच्या रेणापूरमधील सांगवीमध्ये जमिनीच्या वादातून मुलाकडून आईची हत्या तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस. संभाजीनगरच्या फारोळा भागातली हरिकुंज इमारत 5 वर्षात खिळखिळी. धोकादायक इमारतीतले रहिवासी जीव मुठीत धरून मंदिरात आश्रयाला. छत्रपती संभाजीनगरमधल्या फारोळा भागातील हरिकुंज इमारतीचा बिल्डर कानावर हात ठेवून कारणीभूत असणारा बिल्डर कोणतीही दाद द्यायला तयार नाही. राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीच्या बदली प्रक्रियेत अडचणी. आतापर्यंत 20% प्रक्रिया देखील पूर्ण नाही, तर ऑनलाईन बदली प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस. छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात जनादेश महामोर्चा. अतिक्रमण कारवाई थांबवावी आणि अतिक्रमण बाधितांना तात्काळ मोबदला देण्याची मागणी. परभणीत आंबेडकरी अनुयायांकडून रास्ता रोको आंदोलन. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अज्ञातांवर नाही तर पोलिसांवर गुन्हा दाखल करा, आंदोलकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या बैठकीत शहरातील अतिक्रमण कारवाईवर स्थगितीचा निर्णय. नोटीस न देता कारवाई केल्यामुळे मनपाच्या आयुक्तांच्या विरोधात जनआंदोलन उभारणार, विनोद पाटलांची प्रतिक्रिया. बीडमध्ये 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर परिसरात मुसळधार पाऊस. परभणीतील अमळनेरमध्ये बसला गळती. बसमध्ये प्रवाशांना छत्री, रेनकोट घालून बसण्याची वेळ. हिंगोलीतील कयाधू नदीला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पूर. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं समगा ते हिंगोली मार्ग वाहतुकीसाठी बंद. हिंगोलीतल्या सेनगावात मुसळधार पाऊस. आजेगाव जवळ ओढ्याला पूर. अनेक ठिकाणी नदी नाले देखील दुथडी भरून वाहत आहेत. हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. हिंगोलीच्या मधोमध असलेल्या जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधींचं कंत्राट. पिचिंगचं काम अंतिम टप्प्यात, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा प्रकार उघडकीस. अनेक ठिकाणी तलावाची पिचिंग ढासळली. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेनबोरी गावात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी शिरलं. ढगाळ वातावरण असल्यानं आज देखील दिवसभर पाऊस बरसण्याची शक्यता. रिसोड तालुक्यात रिठत ते ढोरखेडा दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं रस्ता बंद. रस्ता पार करण्यासाठी नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. वाशिममध्ये मुसळधार पाऊस. मंगरुळपीरमधील लेंडी नदीला पूर. अकोल्याच्या पिंजरला जोडणारा मार्ग बंद. वाशिममध्ये बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसामुळे भिजला. भुईमुगाचं पीक पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. अकोल्याच्या बार्शी टाकळीतील बिद्रुपा नदीला पूर आल्यानं कुलेश्वर मंदिराचा रस्ता पूर्णपणे बंद. गडचिरोलीच्या चामोर्शीतील कुनघाडा रई वन परिक्षेत्रात रानटी हत्तींचा धुमाकूळ. परिसरातील येडानूर, मुरमुरी आणि गिलगाव जमी इथे घरांची तोडफोड करून भात पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. भंडाऱ्यात रानडुकराच्या हल्ल्यात 3 शेतकरी जखमी. वन विभागानं याची दखल घेऊन जखमींना आर्थिक मदत करण्याची मागणी. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये रोपवाटिकेत 50,000 रोपवन लावण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी योग्यरित्या देखभाल न केल्यानं तब्बल 26,000 रोपटी वन्य प्राण्यांकडून नष्ट. गोंदियाच्या कोचेवाहीमध्ये सहकारी संस्थेच्या संचालक मंडळात 4,784 क्विंटल धानाचा गैरव्यवहार. शासनाची 92,82,000 रुपयांची फसवणूक. 13 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल. अचलपूरमधील फिनले मिलमधील कामगारांचं पुन्हा एकदा आंदोलन. 3 महिन्यांचं वेतन आणि बोनस देण्याचा घेतलेल्या निर्णयावर अधिकाऱ्यांचं घुमजाव. गोंदियातील वेतन पथक कार्यालयातील लिपिकाला बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे नागपूरच्या एसआयटीनं ताब्यात घेतलं. तपासाची सुई शिक्षक आणि लिपिकांवर वळवल्यामुळे संस्थाचालक आणि शिक्षण विभागात मोठी खळबळ. कोकणात नारळी पौर्णिमेचा उत्साह. पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरात सण साजरा.
मुंबईहून सिंधुदुर्गात निघालेल्या खासगी बसमध्ये महिलेची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार. पहाटे बस थेट रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात. उपमुख्यमंत्री अजित